श्री पांडव प्रताप कथासार अध्याय पहिला। धौम्य ऋषींचे शिष्य व त्यांची गुरुभक्ती। फार वर्षापूर्वी जन्मेजय नावाचा राजा होऊन गेला। त्याने कुरुक्षेत्र ही पुण्यभूमी करून मोठा यज्ञ सुरू केला, परंतु यज्ञ फळास जाईना, कारण त्याचे बंधू श्रुतुसेन, उग्रसेन आणि भीमसेन यज्ञ रक्षण करीत होते। त्याच वेळी त्याने यज्ञाकडे येत असलेल्या एका कुत्र्यास मारले, म्हणून कुत्र्याच्या आईने यज्ञ सफल होणार नाही असा शाप दिला। ती कुत्री इंद्राने पाळली होती। त्या शापामुळे दुःखी झालेल्या राजाने सोमश्रवा ऋषी याला यज्ञ चालू ठेवण्यास सांगितले। एकदा धौम्य ऋषींनी आपल्या शिष्यास शेतीस पाणी देण्यासाठी पांचाळ खंडातून पाटाने पाणी आणण्यासाठी पाठवले, परंतु पाणी अडवण्यासाठी केलेला दगड मातीचा बाण टिकला नाही। अखेर अरुणी स्वतःच त्या ठिकाणी आडवा झाला, त्यामुळे पाटातून पाणी धौम्य ऋषींच्या शेतास मिळत होते। धौम्य ऋषींच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी अरुणीला आशीर्वाद दिला। दुसरा गुरुभक्त उपमन्यू हा धौम्य ऋषींच्या गायी सांभाळीत असे। अरण्यात भिक्षा मागून तो आपला निर्वाह करी। धौम्य ऋषींनी अर्धी भिक्षा गुरूंना द्यावी व उरलेल्यावर निर्वाह करावा असे सांगितले, तरी उपमन्यू त्या अर्ध्या भिक्षेतही धष्टपुष्ट राहिला। तेव्हा धौम्याने त्याला संपूर्ण भिक्षा गुरूंना आणून देण्यास सांगितले। उपमन्यूने तसे केले। तो आता रानात भूक लागल्यावर गायीचे दूध पिऊ लागला। धौम्याने परत त्याला विचारले, तू उदरनिर्वाह कसा करतोस? त्याने सांगितले, मी दूध पिऊन राहतो। तेव्हा गुरु म्हणाले, अरे दूध उष्टे होते, तसे करू नकोस। उपमन्यू दुसरे दिवशी रानात गेला। त्याला फार भूक लागली। अखेर त्याने रुईचा चीक काढून खाल्ला, पण त्यामुळे त्याचे डोळे गेले। सायंकाळी आश्रमाकडे गायी घेऊन येत असता तो वाटेत विहिरीत पडला। इकडे रात्र खूप झाली। धौम्य ऋषी उपमन्यूचा शोध घेत अरण्यातून हाका मारीत फिरू लागले। एका विहिरीत उपमन्यूने ओ दिली। त्याला गुरूंनी वर काढले। सर्व हकीकत ऐकल्यावर धौम्य ऋषी उपमन्यूवर संतुष्ट झाले। गुरुच्या आदेशावरून उपमन्यूने अश्विनी कुमाराची प्रार्थना केली। अश्विनी कुमारांनी त्याला पुन्हा दृष्टी दिली आणि तू महाज्ञानी होशील असा आशीर्वादही दिला। धौम्य ऋषीचा तिसरा शिष्य वेद, तो गुरूंची तत्परतेने सेवा करी। त्यामुळे ऋषींनी प्रसन्न होऊन त्याला अंतर्ज्ञान प्राप्त करून दिले। एकदा असा हा ज्ञानवेद जनमेजयाच्या यज्ञात ऋत्विज करण्यास गेला असता त्याच्या आश्रमात त्याने आपल्या पत्नीच्या रक्षणासाठी आपला शिष्य उत्तंग याला पाठविले। इकडे वेदमुनीच्या पत्नीची कामवासना जागृत झाली। तिने वासनापूर्तीसाठी उत्तंगास विनंती केली, परंतु तिला आईप्रमाणे मानून तो निघून गेला। वेदमुनी परत आल्यावर त्यांनी अंतर्ज्ञानाने सर्व प्रकार ओळखला व उत्तंगास सर्व विद्या प्राप्त होतील असा आशीर्वाद दिला आणि त्याला घरी परत जाण्यास सांगितले। उत्तंगाने गुरुदक्षिणा काय देऊ असे विचारले, तेव्हा गुरूंनी आपल्या पत्नीस काहीही मागण्यास सांगितले। गुरुपत्नी म्हणाली, 4 दिवसांनी मला मंगल कार्य करायचे आहे, तेव्हा युवराजाच्या पत्नीच्या कानातील दिव्य कुंडले मला हवी आहेत। तेव्हा गुरुची आज्ञा घेऊन उत्तंग युवराजाकडे निघाला। वाटेत बैलावर बसलेल्या एका माणसाने त्याला गोमूत्र व शेण दिले। ते खाऊन तो पुढे निघाला। त्याच्या तोंडास थोडे शेण व गोमूत्र तसेच चिटकून राहिले होते। त्याच स्थितीत त्याने युवराजाची भेट घेऊन आपण येण्याचे कारण सांगितले। युवराजाने त्याला तोंड स्वच्छ धुवून जा, तरच राणी तुझ्या दृष्टीस पडेल असे सांगितले। तसे करून तो राणीकडे गेला। राणीने आपली कुंडले उत्तंगास दिली, पण अत्यंत जपून वागण्यास सांगितले। ती घेऊन उत्तंग निघाला। तक्षकाला ही गोष्ट समजताच त्याने उत्तंगाचा पाठलाग सुरू केला। उत्तंगास तहान लागल्याने तो कुंडले काठावर ठेवून पाणी पिण्यास विहिरीत उतरला। तेवढ्यात तक्षकाने कुंडले पडवली। उत्तंगाने त्याच्या मागे धावण्यास सुरुवात केली। तक्षक एका बिळात शिरला। उत्तंगाने ते विवर नागभूमीपर्यंत काढले। इतक्यात त्याला एका महापुरुषाने घोड्याच्या गुदद्वारावर फुंकर मारण्यास सांगितले। फुंकर मारताच त्या घोड्याच्या तोंडातून ज्वाला निघू लागल्या, त्यामुळे सर्व सर्प तडफडू लागले। अखेर तक्षक शरण आला। त्याने कुंडले परत दिली। त्याच घोड्यावर आरूढ होऊन
उत्तंग आपल्या गुरुकडे आला. त्याने ती कुंडले गुरुपत्नीला दिली. गुरुला व गुरुपत्नीला संतुष्ट केले. केवळ गुरुच्या कृपेमुळे आपण अनेक संकटातून वाचलो म्हणून उत्तंगाने गुरुचे पाय धरले. त्याला गुरुने आशीर्वाद दिला. तक्षकावर सूड उगवण्याची त्याची इच्छा उफाळून आली. तो जनमेजयाला भेटून म्हणाला, जनमेजया, परीक्षिताचा, तुझ्या पित्याचा तक्षकाने प्राण घेतला होता, तेव्हा त्याची आठवण ठेवून तू तक्षकाला धडा शिकवला पाहिजेस. असे सांगून उत्तंगाने जनमेजयास सर्पसत्र करण्यास प्रवृत्त केले. च्यवन भार्गवाचा पुत्र प्रतीत यास रुरु नावाचा पुत्र होता. त्याची पत्नी सर्पदंश होऊन मृत्यू पावली. रुरुने आपली पत्नी जिवंत व्हावी म्हणून यमधर्माची प्रार्थना केली. इतकेच नव्हे तर आपले सर्व पुण्य तो यमराजास अर्पण करू लागला. त्यामुळे यम प्रसन्न झाला. त्याने रुरुच्या पत्नीस पुन्हा सजीव केले. परंतु सर्पाचा सूड उगवण्यास रुरुने सुरुवात केली. एकामागून एक सर्प तो मारू लागला. तसेच एकदा त्याची व डुडुंभ नावाच्या अजगराची गाठ पडली. डुडुंभाने रुरुस शरण जाऊन प्राणरक्षणार्थ विनंती केली. तो म्हणाला, मी मूळचा खगऋषी, परंतु खोटा शाप करून मी ऋषींना भीती दाखवित असे. त्यामुळे मला शाप मिळाला आणि मला हे रूप प्राप्त झाले. हे पहा, रुरु सर्पाच्या आईनेच त्यांना शाप दिला आहे. जनमेजय सर्पसत्र केरील, त्यात बरीचशी सर्पपुडी नाश पावेल. अशी हकीकत सांगून डुडुंभ एकाएकी दिव्य देहधारी झाला आणि स्वर्गास निघून गेला. फार वर्षापूर्वी कश्यपाने दक्ष कन्या कद्रू व विनती यांच्याशी विवाह केला. दोघीही पतिसेवा तत्परतेने करीत, पण श्री सुलभ सवतीमत्सर मात्र दोघींच्याही ठिकाणी होताच. कश्यपाने दोघींनाही भरपूर सुख दिले आणि अखेर त्यांना वर देऊन तो परमेश्वर चिंतनासाठी निघून गेला. कद्रूस 1000 पुत्र होतील आणि विनतेस 2 पराक्रमी पुत्र होतील असे ते वर होते. काही दिवसांनी योग्य वेळी कद्रूने 1000 व विनतेने 2 अंडे घातली. त्याला बरीच वर्षे लोटल्यावर कद्रूच्या अंड्यातून 1000 सर्प जन्माला आले. त्यात शेष, वासुकी, करकोटक, तक्षक हे होते. पण विनतेची अंडे फुटेनात. तिचा मत्सर जागा झाला. तिने आपले 1 अंडे बळेच फोडले. त्यातून अरुण जन्माला आला, पण त्याचे पायाकडचे अवयव परिपूर्ण झाले नव्हते. त्याचा वर्ण लाल होता. स्वतःच्या अपूर्ण वाढलेल्या शरीरामुळे त्याने आईला शाप दिला की तू 1000 वर्षे कद्रूचे दास्य पत्करशील. इतके सांगून अरुण म्हणाला, दुसरे अंडे मात्र तू फोडू नकोस. योग्य वेळी ते फुटेल व पराक्रमी गरुड जन्माला येईल. तो तुला शापमुक्त करील. पुढे अरुण सूर्याचे सारथ्य करू लागला. अद्यापही तो सूर्याचा सारथी आहे. काही दिवस असेच निघून गेले. एक दिवस कद्रू सूर्याचा घोडा पाहण्याकरता विनतेस घेऊन गेली. सूर्याचा उच्चैश्रवा हा घोडा समुद्र मंथनातून निघालेले रत्नच होय. समुद्र मंथनाचे कारण ही गमतीशीर आहे. गुरूंची आज्ञा मोडण्याचे महापाप इंद्राने केले होते. शिवाय दुर्वासांनीही इंद्रास शाप दिला. इंद्राचे सर्व वैभव समुद्रात पडले. ब्रह्मदेवासहित सर्व देवांनी विष्णूची प्रार्थना केली. विष्णूने प्रसन्न होऊन त्यांना असुराच्या मदतीने समुद्र मंथन करण्यास सांगितले. तेव्हा बली राजाकडे पाताळात गेला व त्याच्याशी करार केला की समुद्र मंथन करून जी रत्ने निघतील ती आपण वाटून घेऊ. देव दैत्य यांनी ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून मंदराचल पर्वताला रवी बनवली. वासुकीचा दोरीसारखा उपयोग केला. देवांनी मुखाकडून व राक्षसांनी शेपटाकडून धरावे असा सल्ला दिला. पण राक्षसांना तो अपमान वाटला. ते म्हणाले, आम्ही सबल आहोत, आम्ही मुखाकडून धरणार. पण पर्वत आत बुडू लागला. राक्षसांचे म्हणणे मान्य करून समुद्रात पर्वत घातला. पण पर्वत आत बुडू लागला. तेव्हा विष्णूने कासवाच्या रूपाने पर्वत वरचेवर सावरला. नंतर मंथनास सुरुवात झाली. सर्व विश्व हादरू लागले. ताणामुळे वासुकीच्या तोंडातून विषाग्नी बाहेर पडू लागला. अखेर त्याच्या तोंडातून काळकुट्ट विष बाहेर आले.
त्यामुळे दैत्यांचा दाह होऊ लागला. शेवटी शंकराची करुणा भाकल्यावर केवळ उपकार म्हणून शंकराने ते विष आपल्या कंठात धारण केले. त्यामुळे त्याचा कंठ निळा झाला आणि निळकंठ म्हणून त्याचे नाव पडले. समुद्र मंथनातून 14 रत्ने मिळाली. ती देवांनी व दैत्यांनी वाटून घेतली. कमला, कौस्तुभ, शार्गधनुष्य व शंख ही विष्णूला अर्पण करण्यात आली. वशिष्ठांनी कामधेनू दिली. सूर्याला उच्चैश्रवा हा घोडा मिळाला. चंद्र आकाशात राहिला. रंभा, पारिजातक व ऐरावत या वस्तू इंद्राने नेल्या. दैत्यांच्या वाट्याला सुरा आली. अखेरीस समुद्रातून धन्वंतरी बाहेर आले. त्याच्या हातात अमृतकुंभ होता. राक्षस सर्व रत्ने देवांनी नेली म्हणून अगोदरच नाराज होते. त्यांनी चालाखी करून अमृतकुंभ पळवला. त्यामुळे देवास फार दुःख झाले व ते युद्ध प्रवृत्त झाले. पूर्ण विचार केल्यावर विष्णूने मोहिनीचे रूप धारण केले. सर्व देव व दैत्य आपापसातले वैर विसरून त्या विश्वसुंदरी भोवती गोळा झाले. बलिराज या मोहिनीवर अनुरक्त झाला. त्याला वाटले या सर्व रत्नांपेक्षा आपल्याला ही मोहिनी मिळाली तरी पुरे. इतक्यात मोहिनीनेच बळीला विचारले, अरे तुम्ही असे युद्धास सज्ज का झाला आहात? तेवढ्यावरच आनंद मानून बळीने सर्व हकीकत सांगितली. तेव्हा मोहिनी म्हणाली, हे सर्व देव फार लबाड आहेत. त्यांनी तुम्हाला फसवले. आता मीच तुम्हाला हे अमृत वाटून देते. असे सांगून तेथे मायेनेच मोहक असे मंडप तयार केले. देवांना व राक्षसांना वेगवेगळे मंडप देऊन त्यांना ओळीने पंगत करून बसण्यास सांगितले. प्रथम देवांना मोहिनी अमृत वाटू लागली. पण राहूने मात्र विष्णूचे खरे स्वरूप ओळखले होते. त्याने स्वतः देवाचे रूप घेतले व देवांच्या पंक्तीत जाऊन बसला. मोहिनीने सर्वांच्या हातावर अमृत वाढले. राहूच्याने राहावले नाही. त्याने ते अधासीपणे पिऊन टाकले. ही गोष्ट चंद्र सूर्याच्या लक्षात येताच त्याने मोहिनीस खून केली. मोहिनीने अंतर्ज्ञानाने ओळखले की हा दैत्य आहे. मोहिनीने आपल्या कानातले कर्णभूषण काढून त्याच्या साह्याने राहूचे शिर उडवले. ते शिर एकदम आकाशात उडाले. पण मुखाने मात्र त्याने राक्षसांना सांगितले की ही मोहिनी नसून साक्षात विष्णू आहे आणि राक्षसांना अमृत मिळू देणार नाही. हे ऐकताच राक्षस संतापले. त्याने देवांशी युद्ध सुरू केले. त्यात देवांचा पराभव होण्याची वेळ आली. तेव्हा नरनारायणाचे रूप घेऊन विष्णूने देवांना सहाय्य केले व त्या योगे देवांना विजय मिळाला. परंतु तेवढ्याने राक्षस गप्प बसले थोडेच. त्यांनी पुन्हा युद्धाची तयारी केली. शेवटी ब्रह्मदेवाने नारदास देवदानवात मध्यस्थी करण्यास पाठविले. नारदाने बळीकडे येऊन बळीची स्तुती केली. त्याला इंद्रपद प्राप्तीसाठी विश्वजित यज्ञ करण्यास सांगितले. त्याप्रमाणे बळीने 100 यज्ञ पूर्ण केले. इंद्राला भीती वाटल्याने त्याने विष्णूकडे धाव घेतली. विष्णूने वामनाचे रूप घेऊन बळीराजाला पाताळात दडवले व तेथे त्याला कायमचे राज्यपद प्राप्त करून दिले. अध्याय 1 समाप्त.